नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की हलवा ज्वेलरी कशी तयार करायची. एकदम कमी वेळेत आणि कमी वस्तू वापरून आपण एकदम सुंदर अशी ज्वेलरी तयार करू शकतो. तर मी घेतलेला आहे एक ग्लिटर पेपर, चिरंजीचे दाणे, ही आहे फेविकॉल आणि परत आहे लेस, सॅटिन रिबीन. ही लेस बांधायसाठी वापरलेली आहे. तर ज्या रंगाची घ्यायची आहे ते रंगाची घेऊ शकता. त्यानंतर आहे फुलं घेतलेच पाहिजे असं काही नाही आहे. त्याऐवजी आपण कुंदन पण वापरू शकतो. अशा प्रकारे अगदी कमी वस्तू वापरून आपण सुंदर अशी ज्वेलरी घरीच तयार करू शकतो, अगदी कमी खर्चात. सर्वात पहिले मी एक ग्लिटर पेपरवर पेन्सिलने डिझाईन तयार करून घेते. पहिले डिझाईन जी तयार करायची आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आणि त्यामधला सर्वात पहिले मोठा भाग म्हणजे कमरपट्टा सर्वात पहिले आखून घ्यायचा आणि त्याची कटिंग करून घ्यायची. कारण कमरपट्ट्यासाठी थोडासा मोठा कागद लागतो आणि नंतर बाकीच्या वस्तू ज्या आहेत त्या आपण छोट्या छोट्या तुकड्यांमधून तयार करू शकतो. तर इथे मी स्केलसारखा वापर केलेला आहे झाकणाचा. झाकणाच्या मदतीने मी 2 रेषा तयार करून घेतलेल्या आहे. त्यामध्ये मला जी डिझाईन तयार करायची आहे ती डिझाईन तयार करत आहे. त्यामध्ये मला फ्लॉवर लावायचे आहे, त्यामुळे मी तिथे फ्लॉवर ठेवून डिझाईन तयार करून घेते आहे. कारण त्याच्या बाजूनी मला चिरंजीच्या दाण्यांनी छान डेकोरेशन करायचं आहे, म्हणून तिथे जागा झाली पाहिजे यासाठी मी तिथे फ्लॉवर ठेवून डिझाईन तयार करून घेतलेली आहे. अशा प्रकारे डिझाईन तयार केलेली आहे. हा कमरपट्ट्याचा मधला भाग आहे, मधली डिझाईन आहे. त्याच्या आजूबाजूला पण मी सेम डिझाईन तयार करून घेते आहे. जर आपल्याला तशीच डिझाईन काढता येत असेल तर सहज काढता येत असेल तर काढून घ्यायची, पण नसेल जमत तर मग एखाद्या खरड्यावर वगैरे तयार करून घ्यायची. मग ती डिझाईन कट करून ग्लिटर पेपरवर ठेवून पेन्सिलच्या मदतीने त्याच्यावर सेम तशीच डिझाईन तयार करायची आणि कैचीच्या मदतीने पूर्ण आखून झाल्यावर ती डिझाईन कट करून घ्यायची. छान डिझाईन तयार होईल ती ग्लिटर पेपरपासून वेगळी करून घ्यायची आणि उरलेल्या ग्लिटर पेपरमध्ये बाजूबंद आहे किंवा इयररिंग्स आहे किंवा बिंदी पण आपण तयार करू शकतो, किंवा गळ्यातलं जर मोठं तयार करायचं असेल तर त्याचा पदक, जी डिझाईन तयार करता येत असेल ती त्या ग्लिटर पेपरमध्ये तयार करायची. तर अशा प्रकारे मी डिझाईन कट करून घेते आहे. अशा प्रकारे डिझाईन तयार झालेली आहे. कमरपट्ट्याची लेंथ मला थोडी कमी वाटत आहे, त्यामुळे मी तिथे ग्लिटर पेपरच्या 2 पट्ट्या दोन्ही बाजूनी छोट्या छोट्या पट्ट्या अटॅच करून घेते आहे. स्टॅपलरच्या मदतीने अटॅच करा, नाहीतर मग फेविकॉल पण लावता येतो. आणि जिथून आपण कमरपट्टा तयार केला तिथेच दुसऱ्या बाजूला मी बाजूबंदाची पण डिझाईन तयार करून घेतली आहे. आणि उरलेले जे तुकडे आहेत त्यामध्ये मी बिंदी, इयररिंग्स किंवा छोटे छोटे ज्या वस्तू तुम्हाला बनवायच्या आहे, नथ आहे, बऱ्याच वस्तू बनवायच्या असतात, तर त्या वस्तू आपण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तयार करू शकतो. अशा प्रकारे मी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये इयररिंग्स तयार करते पहिले. अशा प्रकारे जर आपण कमरपट्टा पहिले काढून घेतला तर बाकीच्या डिझाईन छोट्या तुकड्यामध्ये सहज तयार करू शकतो. म्हणजे एकाच ग्लिटर पेपरमध्ये आपण पूर्ण ज्वेलरी तयार करू शकतो. हे आहे पेंडंट, मोठं मंगळसूत्र तयार करणार आहे, त्यासाठी मी छान पेंडंट तयार करून घेते. अशा प्रकारे मी सगळ्या डिझाईन्स तयार करून घेतल्या आहे. यानंतर आहे छोटा नेकलेस.
अशा प्रकारे त्याच ग्लिटर पेपरमध्ये अगदी गळ्याच्या भोवती अगदी छोटंसं नेकलेस तयार करून घेत आहे. त्याच ग्लिटर पेपरमध्ये सगळे डिझाईन तयार होत आहे. अशा प्रकारे सगळ्या डिझाईन तयार झालेल्या आहे. त्यानंतर सगळ्यात पहिले मी लेस सगळ्यांना बांधून घेते आहे. स्टॅपल करता येईल नाहीतर फेविकॉलनी चिपकवता येईल. तर ज्या साईजची लेस आपल्याला पाहिजे आहे त्या साईजची लेस कट करून घ्यायची. कमरपट्ट्याला, बाजूबंदाला आणि नेकलेससाठी लेस पाहिजे. तर सारख्या आकाराच्या लेस तयार करून घ्यायच्या. कमरपट्ट्यासाठी थोडी जास्त पाहिजे. अशा प्रकारे मी स्टॅपलरच्या मदतीने लेस पहिले अटॅच करून घेते. पहिले लेस यासाठी चिपकवायची की जर आपण वरून चिरंजीचे दाणे लावू तर लावलेलं जे स्टॅपलर आहे ते दिसून पडणार नाही. आणि तसंही ज्वेलरी झाल्यावर जर लेस लावली तर जी चिपकवलेली चिरंजी किंवा स्टोन असतील ते निघण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पहिलेच लेस लावून घ्यायची. त्याचप्रमाणे जर आपल्याला बिंदी बनवायची आहे तर त्याला पण सुई धाग्याने पहिले सूत ओवून घ्यायचं आणि मग डिझाईन तयार करायची. नाहीतर मग वरचा भाग जो आहे तो मोती टाकून जो तयार करणार आहे तो पूर्णपणे तयार करून घ्यायचा. अशा प्रकारे सुईच्या मदतीने सूत ओवून घेते आहे आणि त्यानंतर मोत्याची छोटीशी बिंदीला एक वरती माळ तयार करते आहे. अगदी बारीक मोती घेते, नाहीतर मग चिरंजीच्या दाण्याचं पण तयार करता येईल. अशा प्रकारे मी मोत्यांचा वापर करून बिंदी तयार करते आणि बाकीची बिंदी जी आहे तिला वरून जी डिझाईन आहे ती चिरंजीचीच राहील. फक्त वरच्या बाजूनी मोती लावले आहे आणि बिंदी लटकवण्यासाठी मी हुकचा वापर करते. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा हुक आपल्याला तिथे लावता येईल. त्यानंतर आपल्याला बिंदीला जी डिझाईन द्यायची आहे ती डिझाईन द्यायची. मी मध्ये एक फ्लॉवर लावणार आहे आणि बाजूला चिरंजीचे दाणे लावणार आहे. पूर्ण बाजूला गोल चिरंजीचे दाणे आणि खालच्या बाजूला पण चिरंजीचे दाणे. हे सगळं चिपकवण्यासाठी मी फेविकॉलचा वापर करते. अशा प्रकारे बिंदीची सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे. अशा प्रकारे आपण घरीच सुंदर ज्वेलरी तयार करू शकतो. जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण माझ्या चॅनलवर बरेच अशा ज्वेलरी आहे. बेबी शॉवर ज्वेलरीचा पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर ही सगळी माझी क्रिएटिव्हिटी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण बऱ्याच अशा वस्तू आहे की ज्या आपण वेस्ट म्हणून फेकून देतो, त्यांचा पण वापर आपण कसा करू याचे पण बरेच व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे. आणि आता आपण बघूया कमरपट्टा कसा तयार करायचा आहे. कमरपट्ट्याच्या मध्ये जी डिझाईन तयार करायची असेल ती पहिले करून घ्यायची. पहिले फ्लॉवर चिपकवून घेतलेले आहे, त्याच्या बाजूला मी चिरंजी चिपकवून घेणार आहे. त्यानंतर पूर्ण कमरपट्ट्याला चिरंजीने डेकोरेशन करणार आहे. अशा प्रकारे मी चिरंजीचा वापर करून सुंदर असा कमरपट्टा तयार करत आहे. चिरंजीच्या मध्ये पण आपण स्टोन वगैरे लावू शकतो किंवा जी डिझाईन द्यायची असेल ती डिझाईन देऊन त्या फुलांऐवजी कुंदन लावू शकतो. कुंदनचा वापर करू शकतो किंवा रंगीत हलवा जो आहे त्याचा पण आपण इथे वापर करू शकतो. पण मी फुलांसोबत मोठी चिरंजीच वापरली आहे, कारण ती छान उठून दिसते आहे. अशा प्रकारे सुंदर असा कमरपट्टा तयार होईल. आणि याच व्हिडिओमध्ये मी लूट ज्वेलरी जी आहे, छोट्या मुलांची आपण लूट करतो बॉर्नहन ज्वेलरी, ती पण त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. परत गळ्यातलं जे मंगळसूत्र त्याच्यामध्ये चिरंजीचे दाणे कसे टाकायचे याचा पण व्हिडिओ आहे. तर अशा प्रकारे सुंदर असे बाजूबंद तयार झालेले आहे. हे आहे छोटं नेकलेस.
त्याला अशी सिंपल अशी डिझाईन दिलेली आहे. सिंपल आणि सोबर सुंदर दिसते आहे. ही आहे इयररिंग्स. इयररिंग्सला पण अगदी साध्या सिंपलमध्येच सजावट केलेली आहे. आणि हे आहे मोठं मंगळसूत्र आहे, त्यातलं पदक. तर पदक पहिले तयार करून घेत आहे. पदक तयार झाल्यानंतर ते पूर्णपणे सुकू द्यायचं आणि नंतरच वरची सर तयार करायची. अशा प्रकारे पदक तयार झालेलंच आहे. सुंदर असं पदक तयार झालेलं आहे. हे पदक डिझाईनला मिळतं जुळतं करण्यासाठी मी अशा प्रकारचं तयार केलेलं आहे. तुम्हाला जे हवं असेल ते तयार करू शकता. हे मी आता उन्हात ठेवून देणार आहे. खालच्या बाजूला पण चिरंजी लावून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण दुसरी ज्वेलरी तयार करू. हे आहे बँगल्स. बांगड्या कशा तयार करायच्या. मी काचेच्या 2 बांगड्या घेतल्या आहे, त्या एकमेकांना चिपकवत आहे. त्या पण चिपकू द्यायच्या. पूर्ण चिपकल्यावर त्याला वरून मी ग्लिटर पेपर लावत आहे. ग्लिटर पेपर लावा, नाहीतर काही पण आपण लावू शकतो. डायरेक्ट चिरंजीचे दाणे पण चिपकवू शकतो, पण ग्लिटर पेपरनी छान दिसेल यासाठी मी ग्लिटर पेपर लावत आहे. आणि ग्लिटर पेपर चिपकासाठी पुन्हा ते ठेवून द्यावं लागेल. त्यानंतर त्यावर चिरंजीचे दाणे चिपकवते. तर बँगल्सला लगेच चिरंजीचे दाणे चिपकणार नाही, कारण ती अशी उभी असते, त्यामुळे चिरंजीचे दाणे निघत जाईल. तर तिला एका ट्रेमध्ये अशी आडवी ठेवून द्या आणि बाजूला फेविकॉल लावून त्याला चिरंजीचे दाणे अटॅच करून ठेवा. ते सुकल्यावर चिपकून जाईल. त्यानंतर आपण बघू की जे मंगळसूत्र तयार करायचं होतं मोठं, ते कसं करायचं. त्यामध्ये मी काळे मणी ओवून घेतलेले आहे. काळ्या मण्यांऐवजी आपण मोत्याचे मणी पण ओवू शकतो, मोती पण घेऊ शकतो छोटे छोटे. तर जे टाकायचे मणी ते टाकून द्यायचे. त्यामध्ये 2 धागे ठेवायचे, जेणेकरून त्या 2 धाग्यांच्या मध्ये आपण चिरंजी जे आहे ती फसवू शकू. अशा प्रकारे जेवढा मण्यांचा डिस्टन्स घ्यायचा आहे तेवढ्या मण्यांच्या डिस्टन्सनी एक चिरंजीचा दाणा टाकत जायचा. पण मण्यांचे जे डिस्टन्स आहे ते आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं घ्यायचं. मी 2 मण्यांचा डिस्टन्स घेते आहे. अशा प्रकारे जेवढी लेंथ पाहिजे आहे तेवढं सर तयार करून घ्यायचा. अशा प्रकारे छान सर तयार झालेला आहे. अशा प्रकारे तुमची सुंदर अशी ज्वेलरी तयार झालेली आहे. यानंतर बघूया बॉर्न हंट ज्वेलरी. अशा प्रकारे मी लूट ज्वेलरीसाठी छान डिझाईन तयार करून घेतलेली आहे. त्याला कैचीने कट करून घेते आणि या ज्वेलरीला बिस्किट आणि चिरंजी लावून छान डेकोरेशन करून घेते. सुंदर ज्वेलरी तयार होईल. अशा प्रकारे आपण इथे मोराच्या पिसाचा पण वापर करू शकतो, सुंदर दिसेल. त्यानंतर गळ्यात घालण्यासाठी मी एक बिस्किटांची माळ तयार करत आहे आणि त्यालाच एक चिरंजीची माळ तयार करून ती अटॅच करणार आहे. म्हणजे सुंदर दिसेल गळ्यात घातल्यावर. बिस्किटांच्या ऐवजी आपण चॉकलेट पण वापरू शकतो. चॉकलेटला बांधून चॉकलेटची माळ तयार करू शकतो. अशा प्रकारे बिस्किटांची माळ तयार झालेली आहे आणि त्यालाच मी चिरंजीची माळ अटॅच केलेली आहे. सुंदर अशी नाजूक ज्वेलरी तयार झालेली आहे, सुंदर दिसत आहे. अशा प्रकारे माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.